हाय फ्रेंड्स, मी आज आले आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, ज्याला पुण्यधाम मंदिर किंवा पुण्यधाम आश्रम सुद्धा म्हणतात। आज 8 मार्च महाशिवरात्री निमित्त आम्ही या मंदिराचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि आम्ही सकाळी लवकर उठून या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो। बाजूला चप्पल काढून आम्ही वर जाण्यासाठी सुरुवात केली। प्रथम या थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते श्री गणेशाचे। कोणत्याही मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी आपण श्री गणेशाचे दर्शन घेतो। गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही वर जाण्यासाठी निघालो। एका साइडने वर जाण्यासाठी रस्ता आहे तर बाजूच्या साइडने उतरण्यासाठी रस्ता आहे। वरती पोहोचल्यानंतरचे जे दृश्य होते ते खूपच भारी होते, कारण तिथे आहेत श्री महादेव, पार्वती आणि गणेशांची मूर्ती। महाशिवरात्री असल्यामुळे गर्दी खूप होती। मी तुम्हाला या थोडा आश्रमाचा आजूबाजूचा परिसर दाखवून देते। पहिल्यांदा हा आहे असा मोकळा, इथून अशी लाईन होती दर्शनासाठी आणि हे असं मंदिर आहे। मंदिराचा बाजूचा परिसर खूपच क्लीन आणि नीटनेटका ठेवलेला आहे। मंदिर इतकं छान सजवलं होतं की मी पहिल्यांदा मंदिराचा व्हिडिओज काढण्यासाठी आले। मंदिर बघा किती खूप छान असे भारी सजवलेलं आहे फुलांनी। वेळ न घालवता आम्ही ठरवले की लाईनने दर्शन घ्यायचे आणि लाईन मध्ये आम्ही दर्शनासाठी निघालो। मॉर्निंगचा वेळ होता तरी सुद्धा इतकी गर्दी होती। इथून ऐकायला मिळाले की जसजसे संध्याकाळ होईल तसतशी तर खूपच गर्दी होते। पटपट लाईन मध्ये आमचा वेळ गेला आणि वेळ आली ती दर्शनाची। पहिल्यांदा आम्ही नंदीचे दर्शन घेऊन आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ही अशी मोठी फुलांची कमान केली होती। मंदिरामध्ये महाशिवरात्रीमुळे खूपच गर्दी होती। सर्व लोक अभिषेक वगैरे करण्यासाठी सामान घेऊन आले होते। दर्शन झाल्यानंतर आम्हाला बाहेर आल्यानंतर मिळाले इथे प्रसाद। प्रसादामध्ये आम्हाला भेटत होते राजगिऱ्याचे लाडू, कारण आज होता महाशिवरात्रीचा उपवास। मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर हा इकडे परिसर जातो, तिकडे सुद्धा तुम्ही जावा। तिथे साईबाबांचे मंदिर आहे, त्याचबरोबर एक गार्डन सुद्धा आहे। साईबाबांची खूप भारी अशी मूर्ती होती, जिचं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर समोर तुम्हाला बसण्यासाठी गार्डन सुद्धा आहे। शंकर पार्वती आणि गणपतीच्या मूर्तीच्या खाली लोक फोटो काढत होते। इथे मस्त असा देखावा केलेला आहे, अशा पाण्यामध्ये पिंड आहे, तिथे तुम्ही फोटो काढू शकता। माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय। तुम्ही कधी या साईडला आला तर या मंदिराला अवश्य भेट द्या।